नमस्ते दीपिका, मुझे यहाँ पे आई हूँ मैम की दीक्षा लेने। मुझे आज के अनुभव मेरे बहुत अच्छे रहे। लास्ट में जब मैम ने हमारे जो ध्यान जो हुआ गहरा, जिसमें मेरी मूलधार से जब तक सहस्त्र तक हम पहुँचे तो मुझे बहुत एनर्जी अपने सहस्त्र चक्र पे महसूस होने लगी। जैसे ही वो शक्ति महसूस हुई मुझे सफ़ेद रंग का प्रकाश दिखने लगा और मेरे ऑटोमेटिकली दोनों हाथ ऐसे हवा की तरह ऊपर को उठने लगे। मेरे इवन की दोनों पाँव भी ऊपर उठ रहे थे पर मैं उठ नहीं पा रही थी। और मुझे जब तक ये सब प्रक्रिया चलती रही मुझे अपने सामने पर्पल कलर का प्रकाश दिखता रहा। हालांकि ये दिन का समय था, फिर भी आज फर्स्ट टाइम मैंने रोशनी में प्रकाश पर्पल कलर का देखा, गहरा पर्पल। और धीरे धीरे वो भी लाइट होता गया, लाइट पिंक में हो गया। और जो अनुभव बहुत अच्छा लगा। धन्यवाद मैम आपका, भारती मैम का और मैम का, जिन्होंने हमें ये दीक्षा दी। बहुत बहुत धन्यवाद। माझं नाव जिल्हा आहे, मी नाशिकहून आले. मी ह्या मेडिटेशन ग्रुपशी 1 वर्षापासून जुळले. आता सध्या क्रियायोगसाठी इथं आले होते. त्याची दीक्षा आज आम्हाला मिळाली. एक्सपिरियन्स खूप चांगला होता. व्हायब्रेशन्स खूप जाणवते, चक्रामध्ये व्हायब्रेशन होते आणि इथलं वातावरण इतकं चांगलं आहे. सगळे ग्रुपचे मेंबर्स चांगले आहेत, त्यामुळे सगळं प्रेझेंट जे वातावरण आहे ते खूप चांगलं वाटतं, हॅपी वाटतं. सगळे हेल्पिंग नेचरचे आणि स्पेशली मॅम भारती मॅम आणि शिल्पा मॅम, त्यांच्या गायडन्सनुसार योगची जी दीक्षा घेतली त्यांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आत्मवंदन. मी रवींद्र सवाई. ॲक्च्युली मला असं शेअर करायचं आहे की मला साधारण 1-1.5-2 महिन्यापूर्वी मी ध्यान करत असताना बाबाजींना विनंती केली की तुम्ही सगळे एवढे जगाशी बोलताय, हे करताय आणि मला 1-2 शब्द तरी तुम्ही बोला. हे मी अगदी अशी मनापासून प्रार्थना केली आणि योगायोग म्हणा किंवा काही म्हणा, बाबाजींची कृपा म्हणा, की मला साधारण 2-3 दिवसातच मला एक गुरुमा म्हणून आहे, त्यांच्या कार्यक्रमाचं, बाबाजींच्या त्या खूप चांगल्या शिस्तीने गुहेच्या तिथं बाबाजींच्या तिथं आश्रम बांधलेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं मला निमंत्रण आलं आणि तो कार्यक्रम अटेंड करण्याचा योग आला. आणि लगोलग हा दुसरा मला बाबाजींनी ही संधी दिली शिल्पा मॅडमच्या या कार्यक्रमात. आणि ॲक्च्युली माझी बायपास झालेली आहे 5-6 वर्षापूर्वी आणि मी हा क्रियायोगाचा कार्यक्रम करू शकेन की नाही याबाबत साक्षरता होती. पण शिल्पा मॅडमने बाबाजींच्या थ्रू मला ही परवानगी दिली आणि मी हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पाडला आणि मला अत्यंत समाधान आहे की मी हे करू शकलो. आणि मला आता एक आत्मविश्वास आला आहे की मी ही सर्व क्रिया दीक्षा रेग्युलर या क्रिया आहे त्या सर्व करेन. आणि या सर्व हा जो कार्यक्रम ज्याने अरेंज केला त्या शिल्पा मॅम, भारती मॅम आणि इतर जे सगळे माझे सहकारी आहेत त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद, आत्मवंदन, कोटी कोटी प्रणाम. माझं नाव जयश्री अनिल येवले, पुणे कोथरूडहून मी आले. सुरुवातीला बाबाजींचं खूप खूप धन्यवाद आणि आभार. जे काही सेशन चालू आहे, एक प्रकारे जेव्हा शिल्पाताईंनी सांगितलं की क्रियायोग दीक्षा हा आपण एक योग घेणार आहोत, तर त्याच्या आदल्या दिवशीच मी मंदिरात जात असताना मला असं अचानक वाटलं की आपण क्रियायोग दीक्षा घेतली पाहिजे. आणि श्रीपाद श्रीवल्लभ एक आमचा आध्यात्मिक ग्रुप आहे, त्याच्यात ऐकलं होतं महाअवतार बाबाजींचं. बाबाजींची इच्छा म्हणा, दत्तांची कृपा, तसेच शिल्पाताई मार्फत हा योग आला, तर त्यांचेही मनापासून खूप खूप धन्यवाद. वंदन मास्टर्स. मी शोभना कुंदतान मागपड पुण्यातून बोलते. आजचा ध्यानाचा अनुभव म्हणजे आज क्रियायोग जे घेतलं गेलं, हा पहिलाच अनुभव खूप छान वाटलं. आणि त्याच्यामध्ये मला माझे स्पायनल कॉर्ड असे दिसले, मागच्या समोरचे वर्धन आणि इंडिगो हा कलर मला खूप प्रमाणात दिसला आणि त्याच्यामध्ये पूर्ण स्टार असे चमकत होते. त्यामुळे मला हा खूप सुखद आनंद आहे मला. आणि शिल्पा मॅमचे खूप धन्यवाद. सगळ्यांचे ज्यांनी ह्याच्यासाठी सहभागी घेतलेला आहे, सहकार्य केले, त्या सगळ्यांचे कोटी कोटी धन्यवाद. बाबाजींचे धन्यवाद की त्यांनी हा योग इथं जुळवून आणला. थँक्यू सो मच.
राजश्री पंडित मी बीडवरून आले आणि माझा ध्यानातील अनुभव खूप छान होता, एकदम अप्रतिम आणि भरपूर ऊर्जा आहे. जय बाबाजी. मी निलिमा रवींद्र सवाई, पुणे कोथरूड येथून आली आहे. आजचा जो काही कार्यक्रम होता तो मला खूप छान वाटला आणि मला एक बाबाजींनी ही या जन्मात दिलेली ही मला मोठी गिफ्ट आहे असं मला वाटतं. नमस्कार, मी शीतल गीते. मी पुण्यावरून आली आहे. आजचा एक्सपिरियन्स हा खरंच खूप छान होता. 21 तारीख सांगितल्यावर मला नक्कीच वाटतं की हा आजचा दिवस हा माझ्यासाठी टाइमलेससाठी केला असेल. हा दिवस पकडून मी म्हटलेले आणि खूप छान. धन्यवाद. माझं नाव अश्विनी गायकवाड. मी माझ्या आईमुळे झाली आहे. माझी आई वर्षभर झाले त्यांचा आनंद ध्यान सत्रात ध्यान करते आणि ती मला सारखं सांगत असते ध्यान करायला, पण मी एवढं काय कधी ध्यान करत नाही. पण यावेळी ते क्रियायोगसाठी तिने मला फोर्स केला. फोर्स म्हणजे तिने सांगितलं होतं आणि मला वाटलं की वेगळं काहीतरी करायलाच पाहिजे आपण, म्हणून मी केलं आणि माझा अनुभव छान होता. जेव्हा मी नाडी शुद्धीकरणाच्या वेळी मला प्रकाश जाणवत होता आणि छान ध्यान लागलं मला. म्हणजे मला असं वाटत होतं मी कधी ध्यान एवढं करत नाही, मला कसं वाटेल माहिती नहीं, पण जे काही झालं ते छान झालं आणि मला छान वाटलं. मेरा नाम प्रीति राहुल कुटनिस है और ये फर्स्ट सेशन है जो शिल्पा ताई ने लिया है क्रिया योग का, और उसका मैं एक मेंबर हूँ. मुझे शोभना ताई ऐसे रास्ते में मिली और उन्होंने मुझे बताया और ऐसे करके मैं ये ज्वाइन कर गई. थोड़ी झिझक थी मुझे क्योंकि मैं नीचे नहीं बैठ सकती, मुझे स्टिफनेस का प्रॉब्लम है, लेकिन शिल्पा ताई ने इतने अच्छी तरह से वो सिखाया कि बहुत अच्छी तरह से मैं कर पाई. माझं नाव आशा संतोष लोटे. मी पुणे पिंपळा नगर इथे राहते. वर्ष झालं मी आनंद कुंजशी जोडलेली आहे आणि ज्या दिवशी मॅमने अनाऊन्स केलं की मी क्रिया दीक्षा देणार त्या दिवशी ॲक्च्युली सकाळी मी श्री योगानंदांच्या जी संस्था आहे तिचा फॉर्म भरला होता आणि संध्याकाळी मॅमने अनाऊन्स केलं की मी क्रियायोगाची दीक्षा देणार आहे. मला तेव्हाच खूप आनंद झाला की मी राईट ट्रॅकवर आहे आणि बाबाजी बरोबर गायडन्स